मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 4. डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी हा वर्ग 12वीचा इंग्रजीचा लेसन त्याची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. क्वेश्चन नंबर A3. Develop a mind mapping frame designed to show the development in your personality seen within yourself in the last 5 years. म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काय चेंजेस झाले हे आपल्याला माइंड मॅपिंगच्या आधारे सांगायचं आहे. आणि यासाठी आपल्याला काही पॉईंट्स समोर दिलेले आहे. पॉईंट्स आहेत डेव्हलपमेंट इन फिजिक्स, सेल्फ लर्निंग प्रोसेस, कम्युनिकेशन स्किल्स, सोशल अवेअरनेस, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. तर या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप झाली आणि मागच्या 5 वर्षामध्ये कशी ती ग्रॅज्युअली डेव्हलप होत गेली हे आपल्याला या ठिकाणी माइंड मॅपिंगच्या आधारे स्पष्ट करायचे आहे. बघा, आता पहिला मुद्दा आहे डेव्हलपमेंट इन फिजिक्स, म्हणजे आपल्या शरीर यष्टीमध्ये कशा प्रकारचं डेव्हलपमेंट झालं. आता आपण वर्ग 12वीचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे आपलं वय 17 आहे असं आपण गृहीत धरू आणि म्हणून आपण 13 वर्षापासून या ठिकाणी लिहिलेलं आहे. 13व्या वर्षी अ सेन्स ऑफ पार्टिंग विथ चाइल्डहूड, म्हणजे आपल्यामध्ये आपलं चाइल्डहूड हे निघून जात आहे याची एक भावना निर्माण झाली. अँड स्ट्रॉंग डिझायर टू जॉईन द क्लब ऑफ ग्रोनअप, त्यानंतर ग्रोनअप लोकांचा क्लब आपण जॉईन करावा अशी एक स्ट्रॉंग डिझायर निर्माण झाली 14व्या वर्षी. त्यानंतर 15व्या वर्षी फिजिकल एनर्जीमध्ये एक सर्ज म्हणजे तीव्र गती निर्माण झाली किंवा एक लाट आली, म्हणजे आपली फिजिकल एनर्जी प्रचंड प्रमाणात वाढली 15व्या वर्षी. 16व्या वर्षी काही ॲग्रेसिव्ह आणि डेंजरस स्पोर्ट्समध्ये आपण सहभाग घ्यावा अशी आपली मानसिकता झाली, म्हणजे आपण तितके सक्षम झालो. 17व्या वर्षामध्ये आपल्याला रिअलायझेशन झालं की आपला आता ॲडोलेसन्ससुद्धा निघून जात आहे. जसं 13व्या वर्षी आपल्याला वाटलं की आपण आता चाइल्डहूडमधून ॲडोलेसन्समध्ये येणार आहोत, म्हणजे आपण बालपणातून कुमार वयामध्ये येणार आहोत. तर 17व्या वर्षी आता कुमार वयामधून आपण आता एका प्रौढत्वाकडे चाललेलो आहोत असं आपल्याला जाणीव झाली. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सेल्फ लर्निंग प्रोसेसमध्ये कशा प्रकारचे चेंजेस झाले. 13व्या वर्षी बिगॅन टू ॲक्सेस द चिल्ड्रन अराउंड मी क्रिटिकली, म्हणजे माझ्या अवतीभोवती जे काही मुलं असायचे त्यांचं मी क्रिटिकली म्हणजे चिकित्सकपणे त्यांचं मूल्यांकन करायला सुरुवात केली 13व्या वर्षी. 14व्या वर्षी अ ग्रेट क्वेस्ट टू नो मोर अबाउट द वर्ल्ड अराउंड मी, त्यानंतर माझ्या अवतीभोवती जे जग आहे त्याचा मी शोध घ्यायला लागलो. 15व्या वर्षामध्ये ॲन एनहान्स सेन्स ऑफ बॉडी ओनरशिप, म्हणजे मला माझ्या शरीराबद्दलची प्रचंड प्रमाणात अशी जाणीव झाली. 16व्या वर्षीय सेन्स ऑफ बॉन्डिंग विथ सोसायटी, समाजाप्रती आपल्याला काही देणं लागतं, आपलं काहीतरी बॉन्डिंग आहे हे मला कळलं. 17व्या वर्षामध्ये अ यर्निंग टू इन्फंट ऑर डिस्कवर समथिंग न्यू, म्हणजे काहीतरी डिस्कवर करावं, काहीतरी शोध लावावा. तर अशा प्रकारची तीव्र इच्छा मला 17व्या वर्षी झाली. त्याच्या अवतीभोवती असलेले मुले, त्यानंतर अवतीभोवतीचं जग, त्याच्यानंतर त्याला स्वतःची जाणीव झाली, त्याला समाजाची जाणीव झाली आणि काहीतरी आता आपण शोधलं पाहिजे अशा प्रकारे त्याची लर्निंग प्रोसेस समोर गेली. तर हा आहे एक माइंड मॅप सेल्फ लर्निंग प्रोसेसच्या बाबतीत. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स कसे डेव्हलप होत गेले 13व्या वर्षापासून ते 17व्या वर्षापर्यंत. बघा, अँड अवेअरनेस ऑफ व्हॉट आय स्पीक अँड हाऊ आय स्पीक, म्हणजे मी कसा बोलतो, काय बोलतो याची मला थोडी जाणीव झाली 13व्या वर्षामध्ये. त्यानंतर क्रिटिसायझिंग इनकरेक्ट अँड इम्पोलाईट अटरन्सेस, जे चुकीचे आणि असभ्य प्रकारचे जे काही अटरन्सेस होते, लोकांचे बोलणे होते, त्यावर मी क्रिटिसाइज करायला लागलो वयाच्या 14व्या वर्षी. अँड अर्नेस्ट डिझायर टू इम्प्रेस अदर्स विथ माय स्पीच, 15व्या वर्षामध्ये मला लोकांना इम्प्रेस करावं वाटलं माझ्या स्पीचच्या माध्यमातून आणि मला तशी तीव्र इच्छा झाली. 16व्या वर्षी स्टार्टेड डायरी रायटिंग टू फाइंड स्किल्स इन रायटिंग, त्यानंतर मी डायरी रायटिंग सुरू केलं आणि रायटिंगमध्ये मला विशेष असं कौशल्य प्राप्त करता यावं असं मला वाटू लागलं. त्यानंतर परत 17व्या वर्षामध्ये कम्युनिकेशन स्किल माझे वाढले. स्ट्रायविंग हार्ड टू इम्प्रूव्ह माय स्पीकिंग अँड रायटिंग स्किल, त्यानंतर मी माझं स्पीकिंग आणि रायटिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी खूप हार्ड प्रयत्न केले, खूप स्ट्राईव्ह केलं, खूप मेहनत घेतली. तर अशा प्रकारे वय वर्ष 13 पासून ते वय वर्ष 17पर्यंत कम्युनिकेशन स्किल्समध्ये हळूहळू अशा प्रकारची वाढ झाली. त्यानंतर सोशल अवेअरनेसच्या बाबतीत कशा प्रकारे वाढ झाली किंवा कशा प्रकारे बदल होत गेला, कशा प्रकारे त्यामध्ये वृद्धी होत गेली किंवा एकंदरच काय फरक पडला.
स्टील कन्फाईन टू माय स्मॉल वर्ल्ड ऑफ फॅमिली अँड फ्रेंड्स. म्हणजे माझं जग काय होतं तर माझी फॅमिली आणि माझे फ्रेंड असं मला कधी वाटायला लागलं 13व्या वर्षी. त्यानंतर 14व्या वर्षामध्ये एक्सपोजर टू प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया ओपन अप अ न्यू वर्ल्ड. त्यानंतर मला नवीन जगाची माहिती झाली. कशाच्या माध्यमातून? प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून. 15व्या वर्षी एक्सप्लोरेशन ऑफ द वर्ल्ड अराउंड मी अँड माय प्लेस इन इट. त्यानंतर मला या जगामध्ये माझं काय स्थान आहे तर या जगाची मला ओळख झाली किंवा त्यामध्ये काहीतरी मी एक्सप्लोर करू शकलो, शोध घेऊ शकलो, काहीतरी शोध लावू शकलो. 16व्या वर्षी रिअलायझेशन दॅट आय एम ऑल्सो ॲन इम्पॉर्टंट फिगर इन द ओशन ऑफ ह्युमॅनिटी. म्हणजे 16व्या वर्षी मला असं वाटू लागलं, मला रिअलाईज झालं की या जगामध्ये हे जग म्हणजे एका ओशियनप्रमाणे आहे आणि त्या ओशियनमध्ये मी सुद्धा एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहो, माझंसुद्धा काहीतरी महत्त्व आहे असं मला समजायला लागलं. त्यानंतर 17व्या वर्षी ट्राईंग टू ग्रो बॉन्डिंग अमॉंग सोशल रिलेशनशिप. आणि त्यानंतर मी सोशल रिलेशनशिप, सामाजिक जे काही संबंध आहे ते प्रस्थापित करणे आणि परस्परांमध्ये बॉन्डिंग निर्माण करण्याचा प्रयत्न करत गेलो. तर अशा प्रकारचे जे काही चेंजेस आहे, ग्रॅज्युअल चेंजेस माझ्यामध्ये झाले. तर हे आपण कशाच्या माध्यमातून पाहत आहोत तर एका माइंड मॅपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हे माइंड मॅपच्या माध्यमातून या ठिकाणी अभ्यासत आहोत. पुढचा मुद्दा आहे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे माझ्या कुटुंबाप्रती माझी काय जबाबदारी आहे, त्या संदर्भात माझ्यामध्ये कसे बदल झाले. 13व्या वर्षामध्ये मी जेव्हा होतो, म्हणजे 13व्या वर्षामध्ये म्हणजे 6वी 7वीमध्ये किंवा जास्तीत जास्त 8वीमध्ये, तर त्यावेळेला नेवर बॉदर्ड अबाउट द सोर्सेस ऑफ माय फॅमिली. म्हणजे माझ्या फॅमिलीचे काय रिसोर्सेस आहे, त्यांच्याकडे काय उत्पन्नाची साधने आहे, त्याबद्दल मला काहीच घेणं देणं नव्हतं. मी कधीच त्याबद्दल विचार केला नाही. म्हणजे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी बिलकुलच दिसून येत नाही. पुढे 14व्या वर्षी स्लो रिअलायझेशन ऑफ द हार्डशिप्स ऑफ माय पेरेंट्स फॉर मी. त्यानंतर मला असं रिअलाईज झालं की माझे आईवडील माझ्यासाठी किती हार्डशिप करतात, किती कष्ट घेतात ते मला समजलं. 15व्या वर्षी सिबलिंग रायव्हलरी टू माय यंगर सिस्टर गेव वे टू अ सेन्स ऑफ प्रोडक्टिव्ह केअर. त्यानंतर जे सिबलिंग रायव्हलरी असतात म्हणजे भावंडांमध्ये ज्या काही स्पर्धा होतात छोट्या मोठ्या गोष्टींसाठी, तर त्या स्पर्धांमधून मी जेव्हा स्पर्धा करत गेलो माझ्या लहान बहिणीसोबत, तेव्हा मला एक प्रोटेक्टिव्ह केअरचा सेन्स माझ्यामध्ये निर्माण झाला. तो माझ्या बहिणीप्रतीही असेल आणि स्वतःप्रतीही होता. म्हणजे आपल्या बहिणीचं आपण रक्षण केलं पाहिजे किंवा आपण स्वतःचंही रक्षण केलं पाहिजे, अशा प्रकारचं एक प्रोटेक्टिव्ह केअरचा सेन्स निर्माण झाला तो वयवर्ष 15मध्ये. वयवर्ष 16मध्ये रिझॉल्व टू डू वेल इन अकॅडमिक्स. त्यानंतर मला असं वाटलं की मी अभ्यासामध्ये काहीतरी विशेष असं केलं पाहिजे आणि मी काय केलं, रिझॉल्व केलं, निश्चय केला. 17व्या वर्षी होप टू टेक ग्रेट केअर ऑफ माय पेरेंट्स इन देअर ओल्ड एज. आणि 17व्या वर्षी मला याची जाणीव झाली की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी भरपूर काही केलेलं आहे, तर मलाही त्यांच्यासाठी भरपूर काही करावं लागेल त्यांच्या ओल्ड एजमध्ये. तर ही भावना माझ्यामध्ये निर्माण झाली. तर अशा प्रकारे आपल्या कुटुंबाप्रती जी काही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपल्याला कमी वयामध्ये समजत नाही, परंतु आपलं वय जसं जसं वाढत जाईल तशी तशी आपल्याला ती रिस्पॉन्सिबिलिटी समजते. क्वेश्चन नंबर A4मध्ये आपल्याला अशाच प्रकारची एक माइंड मॅपिंग फ्रेम किंवा डिझाईन तयार करायची आहे. त्या फ्रेमचा किंवा त्या डिझाईनचा उद्देश आहे बेनिफिट्स ऑफ गेम्स. म्हणजे गेम्सचे जे काही बेनिफिट्स आहे किंवा स्पोर्ट्सचे जे काही बेनिफिट्स आहे ते आपल्याला माइंड मॅपच्या माध्यमातून दाखवायचे आहे. आणि त्यासाठी आपल्याला पॉईंट्स दिलेले आहे. फिटनेस अँड स्टॅमिना म्हणजे आपला फिटनेस, स्टॅमिना, टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समॅनशिप, ग्रुप बिहेवियर, किलर्स इन्स्टिंक्ट आणि विल टू विन, अशा प्रकारचे पॉईंट्स या ठिकाणी घेऊन आपल्याला माइंड मॅप आकृती तयार करायची आहे. बघा या ठिकाणी मुख्य मुद्दा आहे बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. तर काय बेनिफिट्स आहे? पहिला बेनिफिट आहे फिटनेस अँड स्टॅमिना. खेळाच्या माध्यमातून, क्रीडेच्या माध्यमातून आपलं फिटनेस राहते आणि आपला स्टॅमिना पण टिकून राहतो. त्यानंतर टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समॅनशिप म्हणजे आपल्यामध्ये एक समूहाची भावना तयार होते आणि स्पोर्ट्समॅनशिप म्हणजे आपल्याला हार जरी आली तरी हार पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. ग्रुप बिहेवियर म्हणजे ग्रुपमध्ये आपल्याला चांगलं बिहेव करता येतं, ॲडजस्ट करता येतं. आणि त्यानंतर किलर्स इन्स्टिंक्ट म्हणजे काहीतरी मला करायचं आहे ही भावना खेळाच्या माध्यमातून आपल्यामध्ये निर्माण होते. तर या ठिकाणी बघा फिटनेस अँड स्टॅमिनामध्ये आपल्याला कीप्स ऑफ फटीग म्हणजे आपली जी निराशा आहे, थकवा आहे तो दूर होतो. मेंटल फ्रेशनेस राहते, फिजिकली आपण ॲक्टिव्ह राहतो. त्यानंतर टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समनशिपच्या माध्यमातून जर पाहिलं, मेक्स अ टीम प्लेयर इन एव्हरी फील्ड. प्रत्येक क्षेत्रामध्ये टीमचा आपण प्लेयर बनू शकतो. त्यानंतर आपला जे माइंड आहे तो ब्रॉड होऊ शकतो.
किलर्स इन्स्टिंक्ट जर बघितलं म्हणजे मला काहीतरी करायचं आहे म्हणजे काय होईल, नर्चर्स विल पॉवर, आपला विल पॉवर काय होईल, मोठा होईल. त्यानंतर ट्रेन्स टू फोकस ऑन गोल्स, एम म्हणजे आपलं जे गोल आहे, जे एम आहे त्याच्यावर आपण फोकस करतो आणि ते फोकस करण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग मिळतं ते माइंड मॅपिंग केल्यामुळे. त्यानंतर नो लॅक्झिटी टिल द एंड म्हणजे काहीही जरी झालं तरी शेवटपर्यंत कुठलाही आपण आराम करायचा नाही, आपल्याला जिंकायचंच आहे, आपण कुठलंही यामध्ये रिस्क घ्यायची नाही, बेसावध राहायचं नाही, त्याला म्हणतात नो लॅक्झिटी. त्यानंतर विल टू विन म्हणजे जिंकण्याची प्रचंड इच्छाशक्ती. यामध्ये आपल्याला काय होते, गिविंग वन्स फुल एफर्ट टू एनी ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जिथं काम करतो तिथं आपलं फुल एफर्ट्स लावतो. त्याच्यानंतर दुसरा फायदा होतो सेडिंग अवे सेल्फ डाऊट्स, आपले जे काही डाऊट्स आहे ते सर्व चालले जातात, दूर निघून जातात म्हणजे कुठलाही डाऊट्स राहत नाही. गॅदरिंग कॉन्फिडन्स विथ इच विन म्हणजे आपण जिंकलोच पाहिजे यासाठी आपला आत्मविश्वास बळावतो. त्यानंतर ग्रुप बिहेवियरमध्ये एनजेंडर ॲडजस्टेबिलिटी म्हणजे आपल्याला समायोजनाचं कौशल्य आपल्यामध्ये एनजेंडर होतं म्हणजे निर्माण होतं, वाढतं. रेडीनेस टू ॲक्सेप्ट अदर पीपल्स ओपिनियन व्ह्यूज आणि दुसऱ्या लोकांचेही मतं, त्यांचे व्ह्यूज आपण ॲक्सेप्ट करतो, त्यांचं बोलणं ऐकून घेतो, ते ऐकण्याची क्षमता, त्यांची मतं जाणून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. लर्न्स टू कंट्रोल इगो आणि आपल्या इगोवर आपण कंट्रोल करायला शिकतो. हे सर्व कशामुळे होते, बेनिफिट्स ऑफ गेम्स आणि स्पोर्ट्समुळे. तर हा एक मुद्दा घेऊन आपण त्याला संबंधित अशा प्रकारे माइंड मॅपिंग या ठिकाणी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, इंटरनेट ब्राउज करून आपल्याला खालील गोष्टी शोधायच्या आहे. पहिले आहे डिफरंट फ्रेम्स डिझाईन्स ऑन माइंड मॅपिंग, वेगवेगळ्या माइंड मॅपिंगच्या ज्या काही फ्रेम्स आहेत त्या आपल्याला इंटरनेटवर शोधायच्या आहे. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ माइंड मॅपिंग काय आहे ते शोधायचं आहे. युजेस ऑफ माइंड मॅपिंग इन नोट टेकिंगमध्ये माइंड मॅपिंगचा काय उपयोग होतो हे आपल्याला शोधायचं आहे. आणि माइंड मॅपिंग आणि कन्सेप्ट मॅपिंगमध्ये काय डिफरन्स आहे ते सुद्धा आपल्याला शोधायचं आहे. चला तर पाहूया पहिला पॉईंट, डिफरंट फ्रेम्स डिझाईन्स ऑन माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग करताना किंवा ते जेव्हा आपण ती प्रोसेस होते त्यावेळेला वेगवेगळ्या फ्रेम्स आपल्या डोक्यामध्ये येतात. तर त्या फ्रेम्स नेमक्या कोणत्या आहे, तर तुमच्यासमोर आता ह्या फ्रेम्स आहे त्या आपण इंटरनेटवर सर्च करून या ठिकाणी शोधल्या आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण माइंड मॅपिंग करू शकतो. माइंड मॅपिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे, वेगवेगळ्या चार्ट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे करू शकतो. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे बेनिफिट्स ऑफ माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगचा काय फायदा आहे, तर या ठिकाणी माइंड मॅपिंगचा भरपूर फायदा आहे. माइंड मॅपिंगमुळे काय होते, तर माइंड मॅपिंग हे एक इफेक्टिव्ह टूल आहे. त्यामुळे आपल्याला लॉजिकल थिंकिंगची जी प्रोसेस आहे ती कॅप्चर करण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि त्यामुळे काय होते की आपल्याला इन्फॉर्मेशन हे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण ठेवू शकतो, समोर मांडू शकतो. आणि हे जे छोटे छोटे तुकडे आहे इन्फॉर्मेशनचे त्यांना एकत्रितपणे बांधून त्यापासून एक वेगळी माहिती तयार करू शकतो, वेगळी डायग्राम बनवू शकतो. आणि त्या डायग्रामच्या माध्यमातून जो काही मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो मुद्दा एका संपूर्ण डायग्राममध्ये घेऊन आपण त्याचा संपूर्ण अभ्यास करू शकतो. माइंड मॅपिंगमुळे परत आपल्याला आपल्या विचारांची जी क्रिएटिव्हिटी आहे त्या क्रिएटिव्हिटीची जे काही फ्लो आहे ते भरपूर प्रमाणात वाहायला मदत होते. त्यानंतर आपल्या माइंडची जी स्पॉन्टॅनिटी आहे, स्पीड आहे ती वाढते. त्यानंतर आपल्याला ब्रेनस्टॉर्मिंग करताना, चर्चा करताना आणि चर्चेमधून भरपूर सारे जे काही सोल्युशन्स आपल्याला काढायचे असतात ते काढण्यासाठी ब्रेन मॅपिंगची जी प्रोसेस आहे ती आपल्याला फार हेल्पफुल राहते. आता पुढचा मुद्दा आहे युजेस ऑफ माइंड मॅपिंग इन नोट टेकिंग. एखाद्या विषयाची आपल्याला नोट काढायची आहे तर ती काढताना आपल्याला माइंड मॅपिंग कशा प्रकारचं सहकार्य करते. आता माइंड मॅपिंगचा जर विचार केला तर हा एक क्रिएटिव्ह वे आहे ज्यामध्ये आपण नोट टेकिंग करू शकतो. आणि माइंड मॅपिंग करताना ज्या वेळेला आपण नोट टेकिंग करतो त्यावेळेला आपण पॅसिव्ह लिस्नर राहत नाही, तर आपण ॲक्टिव्ह लिस्नर राहतो. आणि पॅसिव्ह लिस्नर जर राहिलो तर आपण काय करतो, आपण मेकॅनिझमसारखं किंवा एखाद्या मशीनसारखं काम करतो. म्हणजे जसं सांगितलेलं आहे तसं प्रत्येक पॉईंट आपण लिहून घेतो विदाऊट त्यावर कुठलंही सिंथेसिस न करता, विदाऊट काहीच त्याच्यावर चर्चा किंवा डिस्कशन किंवा त्याच्यावर कुठलंही थिंकिंग आपण करत नाही, जसंच्या तसं लिहितो. परंतु माइंड मॅपिंग करताना आपण तसं करत नाही, तर त्यामधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तेवढाच आपण लिहितो. म्हणजे माइंड मॅपिंग काय करते तर आपल्याला क्रिएटिव्ह बनवते. आणि अशा प्रकारे क्रिएटिव्ह बनल्यामुळे आपल्या डोक्यामधून काही विचार प्रोड्यूस होतात आणि म्हणूनच आपल्याला इन्फॉर्मेशनचे को प्रोड्युसर या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या काही इन्फॉर्मेशन तयार होत आहे ते आपल्या डोक्यातून होत आहेत. म्हणजे त्या तयार कुठून होत आहेत, ॲक्च्युली त्या तयार होतात माइंड मॅपिंग प्रोसेसमुळे.
परंतु तरीही त्या आपल्या डोक्यात होतात, आपणच त्या निर्माण करतो, म्हणून आपल्यालाच आपण प्रोड्युसर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. माइंड मॅपिंगचं तंत्र आपल्याला एनेबल बनवते, सक्षम बनवते. कशासाठी? इन्फॉर्मेशनला स्ट्रक्चरमध्ये रूपांतर करण्यासाठी. इन्फॉर्मेशन म्हणजे भरपूर सारी माहिती, परंतु त्या इन्फॉर्मेशनचं एका छोट्या स्वरूपामध्ये किंवा वेगळ्या मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर करणे. तर हे करताना काही स्किल लागते आणि ते स्किल आपल्यामध्ये निर्माण करण्याचं काम करते माइंड मॅपिंग. ती माहिती असते नॅचरल इन्क्लिनेशन ऑफ अरेंजमेंट, म्हणजे नैसर्गिकरित्या ती माहिती एका विशिष्ट उताराने, एका विशिष्ट प्रवाहामध्ये, एका विशिष्ट दिशेमध्ये आपण ती अरेंज करत असतो आणि ते अरेंज करण्याचं स्किल आपल्यामध्ये ॲटोमॅटिक निर्माण होते बिकॉज ऑफ माइंड मॅपिंग टेक्निक. शेवटचा मुद्दा या ठिकाणी आहे डिफरन्स बिटवीन माइंड मॅपिंग अँड कन्सेप्ट मॅपिंग. माइंड मॅपिंग म्हणजे काय आणि कन्सेप्ट मॅपिंग म्हणजे काय आणि त्यामध्ये काय फरक आहे तो आता आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. माइंड मॅपिंग आणि कन्सेप्ट मॅपिंग दोन्हीमध्ये आपल्याला एक डायग्राम दिसेल आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्याला ब्रँचेस, सब ब्रँचेस हे दिसतीलच. परंतु माइंड मॅपिंग म्हणजे काय, तर एक सेंट्रल आयडिया आणि ती सेंट्रल आयडिया तिच्या काही उपमुख्य आयडिया, त्या सेंट्रल आयडियाला सपोर्टिव्ह करणाऱ्या काही आयडियाज असतात आणि त्यानंतर काही दुसऱ्या ब्रँचेस असतात, ट्विक्स असतात. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन आपण मांडत असतो. तर कन्सेप्ट मॅपमध्ये काय असते, तर वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट त्यांचं बॉन्डिंग केलं जातं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्टला एका विशिष्ट रिलेशनशिपमध्ये बांधल्या जातं. म्हणजे कन्सेप्ट मॅप्स हे अनलाईक द माइंड मॅप्स, म्हणजे कन्सेप्ट मॅप्स हे माइंड मॅपसारखे नाहीत. मग कन्सेप्ट मॅप कसे आहेत, तर कन्सेप्ट मॅपमध्ये मोअर डायव्हर्जन्स ड्यू टू देअर मल्टिपल हब्स अँड क्लस्टर्स, म्हणजे यामध्ये मल्टिपल हब्स आहे. मल्टिपल हब्स म्हणजे केंद्र, खूप सारे यामध्ये सेंटर्स आहे, खूप सारे क्लस्टर्स आहे, उपकेंद्र आहे. तर अशा प्रकारचे खूप सारे केंद्र आणि खूप सारे क्लस्टर्स आपल्याला माइंड मॅपमध्ये पाहायला मिळत नाही. माइंड मॅप्स कशी असतात, तर माइंड मॅप्स आर ऑफन रेस्ट्रिक्टेड टू रेडियल हायरार्कीज अँड ट्री स्ट्रक्चर्स. म्हणजे रेडियल हायरार्कीज म्हणजे एखादा वर्तुळ जर घेतलं आणि त्याच्या त्रिज्येच्या माध्यमातून, जशी त्याची आपण त्रिज्या दाखवतो, तर वर्तुळाच्या त्रिज्येपासून तर त्या वर्तुळाच्या परिघापर्यंत म्हणजे त्याच्या सर्कम्फरन्सपर्यंत अशा प्रकारे काही इन्फॉर्मेशन त्या वर्तुळामध्ये, सर्कलमध्ये लिहिण्याचा प्रयत्न कुठे कुठे होत असतो. तर ती जी पद्धत असते ती असते कन्सेप्ट मॅपिंगची. तर तशा प्रकारची पद्धत माइंड मॅपिंगमध्ये होत नाही. म्हणजे माइंड मॅपिंगमध्ये रेस्ट्रिक्ट केल्या जातं रेडियल हायरार्कीजला किंवा ट्री स्ट्रक्चरला. म्हणजे ट्री स्ट्रक्चरसुद्धा माइंड मॅपिंगमध्ये नसते. ट्री स्ट्रक्चर कुठे असते, तर कन्सेप्ट मॅपिंगमध्ये असते. त्यानंतर अनादर फीचर दॅट डिस्टिंग्विशेस माइंड मॅप फ्रॉम अ कन्सेप्ट मॅप इज दॅट माइंड मॅप आणि कन्सेप्ट मॅप यामध्ये एक बेसिक फरक या ठिकाणी म्हटलेला आहे. माइंड मॅपमध्ये द बेसिक आयडिया इज एम्बॉडीड इन द सेंट्रल इमेज आणि नंतर त्या ब्रँचेसचं रूपांतर ट्विक्समध्ये होते, परंतु कन्सेप्ट मॅपिंगमध्ये अशा प्रकारे होत नाही. तर हा आहे फरक. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वा इंग्रजीचा एक लेसन 3.2 डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी या पाठाची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 4 आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. सिटीवर गायलेली गाणी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिसल अँड सिंग या चॅनलला भेट द्या. त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु.